राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या वतीने कळवा मुंब्रा परिसरातील ठाणे महानगरपालिकेतील 43 शाळांमध्ये शिकणाऱ्या 20,000 गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं। कळव्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, गणेश कांबळे, माजी परिवहन समिती सदस्य तक्की चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव, शिवसेनेचे शाखा प्रमुख श्याम पाटील, युवक पदाधिकारी शेहबाज चेऊलकर आणि मुंब्रा परिसरातील शाळांमध्ये माजी नगरसेवक शेख जाफर, नोमानी अनवर, मिराज खान, समाजसेवक इब्राहिम राऊत, समाजसेवक नेहा नाईक, समाजसेवक रफिक शेख, मुमताज शहा, मैनुल खान, युवक विधानसभा कार्याध्यक्ष सरफराज काझी, समाजसेवक वसीम सय्यद, इम्तियाज मानू, काफिल सय्यद, समाजसेवक सय्यद आसिफ हुसेन इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने माननीय आनंद परांजपे साहेब व नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आज कळवा प्रभाग समिती अंतर्गत ठाणे महानगरपालिकेचे जेवढे शाळा आहेत त्यांना माननीय नजीब मुल्ला साहेब यांच्यातर्फे एक छोटीशी भेट बोलून गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। शाळा क्रमांक 70, 72, 115, शाळा क्रमांक 68 आणि असे अनेक जेवढे 67 आणि जेवढे शाळा कळवा प्रभाग समिती आहेत त्या सर्व शाळेत आणि सर्व विद्यार्थ्यांना एकही विद्यार्थी त्याच्यातून वंचित राहणार नाही असा आमच्या मुल्ला साहेबांचा हे संकल्प आहे। त्या संकल्पाच्या पुढे आम्ही हे सगळ्यांना स्वतः जाऊन त्यांच्या हातात आम्ही पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम केला। आज कमीत कमी हजारोच्या संख्येने आम्ही हे पुस्तकं वाटप करण्यात आलेलं आहे आणि पुढे पण असाच संकल्प आहे मुल्ला साहेबांचा आणि आम्ही असेच वह्या वाटपाचा कार्यक्रम आणि चांगले चांगले कार्यक्रम ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे। अजितदादाच्या निर्देशाप्रमाणे
ठाणे महानगरपालिकेचे गटनेते, माजी विरोधी पक्ष नेते, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय नजीमुल्ला साहेब यांच्या मार्फत कळवा प्रभाग समितीमध्ये जेवढ्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत ते सगळे त्या ठिकाणी सगळे गरीब विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना एक मदत म्हणून आज नजीमुल्ला साहेब यांच्या हस्ते मोफत वह्या वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि जवळजवळ सगळ्या शाळांना आम्ही आता भेट देऊन स्वतः मुख्याध्यापकांशी भेटून आम्ही सगळ्या शाळांना सगळ्यांना वह्या कशा मिळतील त्यांची पण नियोजन केलेले आहे। आणि